गहू घेऊ तुमचा पेरून झाला का? आमचा तर माया पहा किती दिवसाचा म्हणलं गहू आणून ठेवला या माणसानं आणि पहा गहू म्हणलं पेराचा पत्ता नाही ना. आणि सांगले का वासुदेव म्हणलं आणखी गहू पेराचाच आहे का तो आला? हा अबे लेका थंडीत म्हणलं गहू चांगला येते ना. जेवढा म्हणलं उशीर करशील तू तेवढं म्हणलं गव्हाचं पीक बरबाद होते रे भाऊ. आता काय सांगावं तुम्हाला नारायणराव? हा अरे म्हणलं बाबा माझ्या गहू पेरला नाही मला माहित. हा त्या दिवशी म्हणलं मारत्याचे बबण्याचे भांडण झाले तर हा मारता म्हणलं वावर इकडे काढलं ना. आणि आपण जर म्हणलं गहू पेरून दिला आणि त्यांना जर म्हणलं वावरातून माझ्या गाड्या नेल्या तर मग करता काय? काहून का आपण म्हणलं त्याला रस्ता इकलेला आहे ना. त्याच्यानं म्हणलं मला गहू मी जरा लेट करू लागलो. होईची न्याय ऐकलं राजा. बरं कायसाठी म्हणलं याचे भांडण झाले काही माहित आहे का तुम्हाला? आता आपल्याला काय माहित राजा कायसाठी झाले कायसाठी नाही तर. अरे बा त्या दोघाले म्हणलं बा जरासं सही नाही होत ना. हा एकमेकाला म्हणलं ते बोलले तर म्हणलं समजा भांडण झाले मग त्याचे. हो आलं म्हणलं मला कानावर. पण म्हणलं उत्तमरावचं काम नका द्यायला अडवाचं. उत्तमरावच्या समोरचीच गोष्ट होय म्हणते ना. हा अरे मी तर म्हणतोय पहा भांडण लावणार आहे उत्तमरावचा सण. हो काय सांगता नाही येत. म्हणलं बबनाला दारू गुरु पासून दिली असन आणि बस त्याला शिवाळून मारत्यावर. अहो पण मला म्हणणं आहे लोकांच्या भांडणं बेगा आपला वावर पडीत पडता का बा? हा आपल्याला आपला वावर पेराच लागन का नाही? ते म्हणलं पुरा गाव भांडण करत राहील मग आपण का आपल्या वावर पडीत पडायचं होय का? अहो तर भोपाईस होते तुला समजू लागलं का? एवढा मोठा गहू म्हणलं मातीत घालशील ना डबल पेरणी करायला लावशील ना. हा अहो 1-2 दिवसांनी म्हणलं सौदा आहे ना. हा आता ते म्हणलं वावर इकते कोणाला नाही कोणाला हे काही म्हणलं माहित नाही. पण त्यानं उत्तमरावला सांगितलं म्हणते का मोठी पार्टी आहे म्हणून. हा त्याच्यासोबत कोणतरी आपलं गणपत जाते वाटतं बा. ते कोण जाते हे नाही माहित पण या 2 दिवसांनी वावर इकते रे एवढं म्हणलं नक्की आहे. मोठी पार्टी म्हणजे काका दुबईला इकते का म्हणा वावरीची मोठी पार्टी? अरे कुकडे भादरते ना राजा ते मारत्या म्हणलं पिऊन असन आणि पिऊन बोलला असन कायचा भावावर एकटे राजा ते. हा बायको म्हणलं त्याला का सुसुद्यान का च्या बहीण. आता काय सांगावून काय नाही म्हणजे इकते ना इकत हे थोडी आपल्याला माहित आहे. हा पण म्हणलं जसं म्हणलं मला आता बाहेरून माहित झालं तर 100% इकते म्हणते बा. काहून का म्हणजे बबण्याला मातीतच घालतो म्हणे. हो असे म्हणलं त्याचे काय भांडणं झाले काय नाही. हा हे तर मला आपल्याला माहित नाही पण उत्तमरावला मला निकाल माहित आहे. आता वासुदेव तुला सांगू का कसं आहे आम्हाला म्हणलं निकाल माहित आहे ना कोण कसं आहे तो. हा अरे तू सांग राजा मारता बशी म्हणलं बुल खाजवाले नक नाही. हा आणि म्हणते शेती इकते. हा आणि त्याच्या बायको पुढे म्हणलं त्याची का जराशी तरी चालते का मला सांग बरं तू. हा अरे बा ताटात मला जे भाजी वाढली ते त्याला खायला लागते आणि वावर म्हणलं इकाचा एवढा मोठा जे निर्णय आहे हे मला स्वतः घेऊ शकते का ते मला सांग बरं तू. नाही हो बापा भाऊजी त्याची बायको म्हणलं तर कल्पी बाई होय का होय बापा का राकेशी नव्हे तो. हा एवढी म्हणलं हावरी आहे भांडणाले आमच्या संग म्हणलं कामाला राहतो ना ते पा जरासे म्हणलं तिला असं तसं सही नाही होत बापा. हा सरकच बोल लागते म्हणलं बापा तिथे तर म्हणलं मजा का नाही करते. हा कुकडे बोलून देऊन ते सांगते नाहीत म्हणलं त्या बाईचं. वहिनी कसं आहे ते जाऊ द्या म्हणा ते बायाचे विषय आहे त्यातने काही आम्हाला बोलता नाही येत. पण म्हणतो नाही रे वासुदेव खरंच म्हणलं मारतो भाव रिकू लागला म्हणतो. हा अरे हो ना राजा नारायणदा तो असं म्हणलं खोटा बोलतो का मी? बरं मला सांग तो असं खोटा बोलून मला काय भेटणार आहे? उत्तमराव मला त्याच्या तोंडानं सांगे ना मोठी पार्टी आहे म्हणे बा कोणती होतं काय ते गणपत काकाला सांगा घेऊन चालला म्हणे. आता कोण आहे काय ते काही आपल्याला माहित नाही पण चांगला भाव भेटू लागला म्हणे असं म्हणे बा मला. आता कोणा फतराची मोठी पार्टी आहे का? ते उत्तमराव राजा पुरा लबाड माणूस आहे ना. हा त्याच्या मागं लागायला पुरतं का? एकदा तर म्हणलं तर ना पुरं गाव पेटून दिलं तर राजा कोणाला काही सांगत नाही आणि कोणाबद्दल काही सांगे ना. यानं तुला तसं म्हणलं आणि त्यानं तुला तसं म्हणलं झालं पुरं गाव पेटलं होतं म्हणलं. पुरं गाव आलतं त्याला माराले. अबे म्या वाचवलं म्हणलं तिले या नारायणनं. हा आता कसं आहे आपले उपकार भुलला म्हणलं ते जाऊ दे भुलू दे पण बाबू हे पा एक दिवस तरी म्हणलं त्याच्यावर बरगाड येणार आहे त्याचा म्हणलं जांगलबुत्ता होणारच आहे. हा बाबू खरे मारते मला झालंच नाही का तो आला. हा कवा चालला का म्हणलं मी तो आले वाट पाहू लागलो. हा 7 वाजता बसून मला फोन करून दिला तो. हा की पार्टीला भेटायला लागते. हा काही चालतं म्हणलं उत्तमदा. हा पण मी तुला काय म्हणलं होतं आपल्याला गाववाल्याचा जरा लपून जा लागते ना तेच ना. जरा मला तालतोल पाहून तुला फोन केला मी. बरं मी काय म्हणतो कोणापाशी सांगितलं तर नाही तो. हा पाहिजे का म्हणलं पुऱ्या गावात बोंब करशील मग आली हे सौदा हुकला नाही पाहिजे बरं. हा चांगलं तगडी पार्टी आहे म्हणलं आणि का पैसा सगळा भेटते ना का? नाही हो बापा उत्तम भाऊजी पाहिजे म्हणलं तुम्ही या बाबा फाटक्या तोंडाचे. हा कोणापाशी म्हणलं भादरून देसा तर बसा लागेल बाबा. हा काहून का म्हणलं आम्ही आमची रोजी रोटी इकू लागलो म्हणलं. हा आणि ते इकून पा जवळपास म्हणलं तिचा डबलला वावर तरी झालं पाहिजे. एवढा पैसा भेटते म्हणते म्हणून मी राजी झाली म्हणलं. हो नाही तर मी काय राजी नव्हती होत म्हणलं वावर फावर इकाले. हे ती ह्या बहीण का सांगा आहे. हा अरे म्हणलं मी खायला कोणाला सांगतो बा. अरे बा मी म्हणलं तुमचं सरकार करासाठी हा मला कामात सोडून तुमच्या सगळं आवडावे. बरं मारत्या तू सांग आज मला फवारा नव्हता का? हा म्हणलं आज मला गहू पेरणं होत होता पण मी राजा म्हणलं कामात सोडून तुम्हाला मागा लागू लागलो. हा तर मी काय लोकांपाशी का तो काळ्या करता राहू का?
माय हो ना बाबा, भाऊजी ती शिली भेटली होती म्हणलं मला, सांगत जा म्हणे बबन भाऊजीचे आणि ताईच्या पाहुण्याचे म्हणे भांडण झाले का म्हणे. मी म्हणलं बाबा मला काय माहित, आता मला हे माणसाचे काम बाबा, माणसं मला घरी सांगतात का हो? हा, आणि तुम्ही म्हणलं भल्ली माणसाच्या गोष्टीत मला इंटरेस्ट दाखवू लागली. हा, कामाचे काम ठेव ना म्हणलं बाबा. हा, माणसाचं काम म्हणलं तिकडं माणसं पाहत बसती ना. नाही रे, बरं झालं म्हणलं. अरे ते शिली लय बा, लय इतकी आहे म्हणलं शिली. हा, काही काम नाही ना लोकांना भांडणात म्हणलं पाय घालायचं. अरे काय काय उत्तम म्हणलं, कायचे भांडणं व्हायचं काही सकाळी? हा, कोणासंग भांडण झाले तो आले आता? अरे बा, आता मला कोणासंग भांडण करायला होतं? हा साय, अरे म्हणलं अजून तरी मला भांडण आहे का कोणासंग पुऱ्या गावात नाही? हा, काय आले का, काय करा म्हणलं तुम्हाला? हा, भांडणाचे म्हणलं आपल्याला गरजच नाही ना, म्हणलं आपल्या निकाल काम प्रेमाने होऊ लागले ना. बाबा उत्तमराव भल्ले चक दिसून राहिले म्हणलं आज तुम्ही. कुठं चालले, कुठं गावागिवाल चालले का म्हणलं? च्या बहीण का? अरे बा, कोणा माणसाचं तोंड दिसलं रे बा सकाळी सकाळी. हा, झालं आता काम नाही होत रे बा. अरे बोला म्हणलं मारुतराव, कुठं चालले बाबा उत्तमराव संग? हा, काही म्हणलं लंबा पिल्या नाही वाटतं तुमचा. चांगला आहे बा, आम्हाला काय सांगा तो म्हणलं. हा, तुमच्या घराच्या शेजारी असून म्हणलं आम्ही, काही फायदा नाही आहे आमचा. हा, करा म्हणलं चांगल्या कमाया करा, तुम्ही दोघंच जण कमाया करा. बाबा भाऊजी, तुम्हाला काय निरा कमाई दिसते का म्हणलं आमची? एवढ्याला म्हणलं त्या बबनेनं आमच्या मग कोर्ट कचेरी लावून दिली, त्यासाठी म्हणलं आता पैसा कुठून आणा? हा, आता म्हणलं अंगावर आली तर शिंगावर तर घ्यास लागेल ना, त्यासाठी म्हणलं आम्ही वावर ऐकू लागलो. पण हे पण म्हणलं आम्हाला स्वतःला म्हणलं न्याय देतोच म्हणलं, काऊन का म्हणलं आमची काही गलतीच नाही आहे ना त्यातनी. अरे पाटील काय सांगू राजा, या बबण्यानं म्हणलं मला फुकटच फसवलं ना. हा, सांगा म्हणलं हे बा, स्वतः येऊन माझ्या भांडण केले आणि स्वतःच रिपोर्ट दिला. हा, म्हणजे हे प्लॅन होय का नाही मला फसवायचा? बापा, तुमचा दोस्त ना आता भल्ला चांगला होता बे. हा, भल्ल्या लंब्या लंब्या गोष्टी करे हो सोडचे हो तुम्ही तर. अरे काही मजा नसते मला या दोस्ताऱ्यात नाही, लंब्या लंब्या गोष्टीत नाही. पहा बरं आता मला त्यालाच रिपोर्ट दिला का नाही? हा, आणि सांगा केवढे आली? बरं भारता, मी काय म्हणतो, चालतं का लवकर? अबे आमचं मला वावरात जा लागते ना. चाल बरं पटकन. अरे चिहा बहीण लेका, हो राजा, चला बरं. मायले का हे पाटील आले म्हणून जरा असं म्हणलं लक्ष भुललं म्हणलं मला. आतापर्यंत म्हणलं कुठच्या कुठे राहत होतो. अरे चला पाटील येतो म्हणलं, जरा तारखा चालू आहे कोर्टात नाही, जरा जास लागते म्हणलं. नाही तर बोललो असतो बरं. अरे मारुती लेका, काही विषय आहे का? बरं जाय आरामशीर जातो म्हणलं. हो आता आरामशीरच जाणं आहे, कायची काही आहे. काय म्हणतो मग मारत्या? आम्ही म्हणलं कोणता माणूस आहे का आहे म्हणलं वावराचा सौदा करायला येऊ लागला म्हणतो. कोण होत का होया? सांग ना मला कोण होत आता? उत्तमराव फक्त 1 मिनिट द्या, हे बा त्याला फोनच करतो म्हणलं. त्याच्या आधी मस्त आहे पा न्यारी करून घेऊ आणि मग म्हणलं सौदा करता येतं आपल्या वावराचा. नाही म्हणलं मारत्या, आता कसं आहे पा, न्यारी फॅरीचा मग मागा काही लागू नको. त्याला म्हणलं बोलावून घे आणि पहिला मला सौदा घेऊ द्या, करू टाकू आपण. हा, मग म्हणलं आरामशीर जेवण करता येतं आपल्याला. असं म्हणता? बरं ठीक आहे ना, पहिले फोनच करून घेतो मग त्याला. हॅलो, हा कोण बात करती? हॅलो, मी बोलतो म्हणलं मारत्या. होते तुम्हाला फोन केला होता ना त्या दिवशी, ते म्हणलं वावरासाठी. हो, तर म्हणलं तुम्ही जे भाव सांगितले होते तर त्या भावीत म्हणलं आपल्या काही सुती नाही येत. तर म्हणलं मी तुम्हाला सांगितलं होतं ना काल इथे या म्हणून, तर म्हणलं मी तिथं पोचलेला हो, तर या म्हणलं मग तिथं. हा, उधर पोच गए का तुम? हो म्हणलं पोचलो मी इथं, तर या म्हणलं तुम्ही, जरा बोलून घेऊ आपण. हो ठीक आहे, मैं आता है उधर. जमलो मारुतराव, येते म्हणलं ते. आता तुम्हाला सांगू माणूस कोण आहे? माणूस आहे म्हणलं दुबईचा आणि शेख वय आणि बकड पैसा आहे म्हणलं माणसापाशी. मला वाटलं आता वाईट गंगा आहे तर घ्या हात धुवून. अरे तिहा बहिरले का भारत्या, बायची खटखटले का? तू तर भल्ला चावड आले का? हा, बापरे बापले का? तो आता बायची खटखट म्हणजे काय, तो भल्लाच हात मारला का? मग काय उत्तमराव, बजेट बसवाच लागते म्हणलं. हो, त्याशिवाय ताल नाही येत ना. हे पहा आता येणच म्हणलं माणूस तर पाहायचा शेख होय म्हणलं दुबईचा. महाराज आहे का म्हणलं तुम? अच्छा आ गए का तू? शेख अब्दुल्ला है का म्हणलं? हाँ, तुम महाराज बात कर रहे क्या? वो अपना खेती के बारे में थोड़ा बोलना हुआ था ना। अरे हो ना राजा शेख साहब, मैं मारुति बात कर रहा ना। वो 6 एकड़ के बारे में जो तुमने भाव बताया ना, वो उधर भाव नहीं है ना, तुमने बहुत कम भाव बताया ना। अरे उधर 15 लाख रुपए एकड़ चालू है ना, और तुम मेरे को 10 कैसे का बता रहे? हाँ, मतलब जो है उधर के भाव कम से कम वो तो दो राजा। बेटे मारते आराम से, शेख साहब के सामने ऊंची आवाज में बात मत करो बेटा, सीधा मुंह पे मुक्का मारूंगा ना बेटा, बैलगाड़ी पे चिपक जाएगा, समझा? अरे तिहा बहीण लेका मारता म्हणलं हे चुनाव कोण आहे आणि हे शेख साहेबाच्या संग म्हणलं काय काय करू लागला हा, आणि हे म्हणलं लुंगी घालून कोण आहे? शेख साहेबाचा काय ना सबला कोण नाही घातला म्हणलं. अरे उत्तमराव जाऊ द्या ना, आपल्याला त्याचं काय करावं लागते वावर कशी मतलब आपल्याला. 1 मिनिट शांत राहा बरं तुम्ही. तर म्हणलं शेख साहेब, तर वो भाव में नहीं जमता ना वो वावर के भाव मतलब वो लय है. हाँ, तुमने लय कम बताया ना उसके भाव.
अरे मारोतराव, तुम भी मतलब मेरे पे भरोसा करो। मैंने इंस्टाग्राम पे देखा ना उधर वावर के भाव क्या है तो। हाँ, मेरे से मतलब झूठ काय को बोल रहे तुम? हाँ, अभी मेरे को बताओ, तुम इंस्टाग्राम क्या गलत बताएगा क्या? चमायले काय झालं, कोण मेलं म्हणते रे? अरे थांबा ना राजा उत्तमराव, मेलं नाही म्हणत ते इंस्टाग्रामवर पाहिलं म्हणते. काय राजा तुम्ही कानात का भेंड गेले का तुमच्या? चमायची खटखटले का ते इंस्टाग्राम म्हणून लागला का? आणि सांगले का मला वाटलं कोण मेलं म्हणते म्हणून. आता कोणाला मारता बिनका मी, जरा शांत बसा ना. अरे मैं क्या बोल रहा शेख साहेब, मतलब वो भाव वारी में नहीं जमता ना. थोड़ा सा तो मतलब तुमको भाव बढ़ाना पड़ेगा ना. तो ये काम करो मतलब तुम मारोतराव, तुम्हारे गांव के मतलब जो भी चांगले चांगले लोग हैं उनके साथ मतलब मीटिंग करो। वो मीटिंग में अपन सौदा करेंगे ना, फिर तो चलेगा किधर के भाव क्या है कैसे है तो फिर बाद में पता चल जाता ना। ठीक है ना, वैसा भी चलता ना मेरे को. हाँ, जब भी मैं मीटिंग करूंगा तुमको मतलब मैं फोन करूंगा, तभी मतलब तुमने उधर आ जाने का, और बाद में फिर सौदा भी करेंगे ना. हाँ ठीक है, तुम टेंशन मत लो, मतलब बाकी का मतलब मैं इधर निकाल समायता ना. बोला भाजी वाले बोला मेथी पालक सांबार टमाटे लावले, राहिले पाव. काय रे बसल्या, म्हणलं हे टमाट्याचे भाव काय सांगितले म्हणलं? अरे का राजा नसाने भाऊ म्हणलं, हे बघा वाचा कल्ला करू लागले मी. टमाटे दहा पाव आणि तरी म्हणलं भाव विचारता, म्हणजे लहान नाही झाली का तुमची? सल्या तसं नसते ना. आता मला सांग म्हणलं, तू आपला धंदा नव्हे का, तर मग म्हणलं आपल्याला भाव तर सांगाच लागेल ना. म्हणलं मग लोकांना समजणार कसं आहे? हा, आता तू टमाटे म्हणतो का काय म्हणतो हे काही म्हणलं समजत नाही लोकायला. हो, त्याच्यानं म्हणलं तुला हे गिरेक भाव विचारते ना, आणि भाव म्हणलं सांगाच लागेल ना. अशानं म्हणलं मग आपला भाजीपाला खापन का, असं म्हणतो म्हणलं मी. अगं हो का गण्या काका, पण म्हणलं मला सांग, तू याला समजायला नाही पाहिजे का? कवाचं म्हणलं मी इकडं चिल्लावू लागलो टमाटे दहा पाव आणि तरी येऊन म्हणलं मला हे भाव विचारते, म्हणजे लहान नाही झाली का याची? माय सल्या काय म्हणते शांता काकू? माय म्हणलं भल्ला नालायक झाला रे तू. हा, आता तू सांग म्हणलं गिरेक होय तर म्हणलं भाव विचारनच ना, आणि भाव विचारल्याशिवाय कसं घ्या म्हणलं? हा, रुपया म्हणलं सोडत नाही ना तू सांगू लागला. हा, अचानक म्हणलं लोक भाव विचारल्याशिवाय माल घेतात का? मला एवढं सांग तू. चल चला घे बरं, मला माल दे भरले का. मला पहा एका जागी म्हणलं अर्जंट जात आहे, तिथे जर म्हणलं गेलो नाही तर आपला लयला मागे मुक्ती बरं. पहिले म्हणलं माल थैली भर. अरे काही फायदा नाही म्हणलं बबनराव, सौदा झाला म्हणते वावराचा. काय 15 का 16 झाला म्हणते बा. हा, काय सांगू लागला? अबे सोल्या लेका कुकडे काय भादरचं, लोकांच्या विषयात म्हणलं बोलत नको ना. ज्या गोष्टी म्हणलं तुला माहित नाही त्या गोष्टी बोलास, तुला काही कामच नाही ना बाबा. अरे बबनराव, राजापुरा गावाला माहित आहे ना मारत्या भावावर इकू लागला म्हणून. आणि म्हणलं दुबईची पार्टी आहे त्याच्यापाशी, आणि बकड पैशावाली आहे म्हणलं. बाबा 15 का 20 लाख रुपये एकर सांगू लागला म्हणते त्याईले, म्हणून तर म्हणलं त्यांना गावात माहित होईल नाही, पण त्याला का माहित, पुऱ्या गावाला माहित आहे म्हणलं मारत्या भावावर इकू लागला म्हणून. आता कोण सांगितलं आणि कोण नाही म्हणलं, पण त्याच्या म्हणलं जवळलाच माणूस असेल ना. बापा जवळला माणूस म्हणजे त्याची बायकोच होय ना म्हणलं सांगणारी मारत्याची. तिनंच तर म्हणलं सांगितलं निकालाले. बापा आमचं हे वावर इकत आहे, बापालाही पैसा आहे त्यांनाही पैसा येते. अरे चा मायले म्हणजे पुऱ्या गावातच माहित आहे का? काय म्हणतो बबन्या, सौदा झाला म्हणते का वावराचा मारत्याच्या? तिकडे गेलता वाटते ना तू, उत्तमराजून तुला भेट झाली वाटते. काय म्हणत मग ते? अगं कायचा वावर इकते का बुडा, फुकटच्या धवसात येते भोस उडचा. उत्तमराव म्हणे काय म्हणे, दुबईची पार्टी आहे म्हणे, कोणता तरी शेख आहे म्हणे बा. शेख पैसे म्हणे पैशाची कमी असते का म्हणे, आणि ना भाव किती सांगितले म्हणते 15 लाख रुपये एकर. आता 15 × 90 म्हणजे जवळपास 1 करोडच्या जवळपास म्हणलं गेले पैसा कोण देणार आहे वावराचा? श्याम मायाची खटखटले का, असं काय वाटते मग मारत्या, म्हणजे कुकडे बोलून द्यायचं होणं जाणं काहीच नाही. आणि सांगा राजा म्हणलं अशा माणसाच्या जबानीवर कसाच भरोसा करा. अरे कुठं भरोसा करायच्या लायकीचा आहे राजा? हा, अरे बाबा म्हणलं तिकडे मला वावर होता ना, तर म्हणलं जाल रस्ता नाही दे ना ते. आता तेव्हा काही म्हणलं इतक्या शिवाळ्या नव्हत्या. आता हे सरकारनं म्हणलं रस्ते करून दिले म्हणून जमलं ते. नाही ते पहा ते वावर म्हणलं इकाचा टाइम आलता म्हणलं मायावर, पण तरी म्हणलं जरासा खोकलं नाही म्हणलं रस्त्याला मारते हे. हा, मारता कमी आहे का? पण बुडा काही म्हण राजा, हे मारता म्हणलं हे बा अलगच माणूस आहे बा. हा, म्हणजे गेले कोणाचा सुद्धा दिसत नाही ना. हा, अरे बाबा म्हणलं शेजारच्या वावरात गहू असताना धुरा पेटून दिलता ना. हा, आता ते माणूस म्हणलं गरीब होता म्हणून म्हणलं ते निघली, आणि ते मारत्याला म्हणलं हे बा जिता गाळ्यात होता एखादा म्हणलं मासारखा का असताना ते पा खरंच म्हणलं जिता गाळला असताना. काय आज पेरू लागला वाटते मग तिकडेच होण्या त्या बाब्यावाल्या वावरातली किती बॅगा पडते तो आल्या. मग काय करतो राजा बुडा, वावर म्हणलं पेरून घेतो ना. हा, सोयाबीनात म्हणलं बसली, आता गहू जर म्हणलं लेट झाला तर गहू तरी येईन का म्हणलं मला. अब 2-2 पिकात तर म्हणलं बसली तर वर्षभर खाव काय. हा, त्याच्यानं म्हणलं पेरून घेतो पाहिजे, होय ते होईन म्हणलं. मग हे पा कोण्या ताकावर जाऊ ना, मग पाहून घेते आहे ते. हो नाही तर काय तर राजा, अबे मी म्हणतो लोकांच्या मागे लागून का आपल्या वावर पडीत पाडता का बा.
बघण्यात आले का म्हणलं तुला घरी बोलावते ना ते ट्रॅक्टरवाल्याला काय बकावाचा येऊन बसला बे हा आणि तू म्हणलं इकडे निरा गोष्टी हेपली लागला जा ना तिकडे जरासा हा गहू म्हणलं फिरून घे ना ते हा आजदार म्हणलं गहू पेरला नाही तर बाबू हे महिनाभर म्हणलं त्याचं रिकाम पण नाही आहे मग मला सांगतो ना हा मला बुडा म्हणे मला बबण्याला म्हणे विचारू नये म्हणे आज पेरता का नाही पेरत तर नाही तर जाऊ दे म्हणे तिकडं अरे चा बहीण का आला का म्हणलं ते हे बा होय म्हणलं बोलू ते तुला मागास आलो म्हणलं मी जरासं म्हणलं पैशाचं काम होतं आता म्हणलं पेरणं गिरणं झालं की ट्रॅक्टरवाल्याच्या हाती म्हणलं काही तर द्यायला का हा त्यासाठी म्हणलं हे पहा 5-6 हजाराचा जुगाड लावतो म्हणलं मी हे पहा आलोच म्हणलं मी होय समोर तू तुला म्हणलं बॅगा की का घेऊन जा मला बॅगा आणतो म्हणलं मी बैलगाडीत नाही इथंच आपलं जवळच आहे ना बाबावाल्या वावरात नाही हो तर ये मग लवकर हे बा आमचं पेरणं झालं की ते थांबत नाही म्हणते काऊन का म्हणते त्याला दुसरे म्हणते हो की लागूनच आहे म्हणते आता जवळ जवळ आहे तर म्हणलं तो आला ते पेरून देऊ लागला बरं हो नाही तेव्हा त्यानं हो का घेतलेला आहे म्हणलं हुना का आता म्हणलं तेच सांगत राहायशील का जा ना तिकडं पहिले ट्रॅक्टर जवळ जाय म्हणलं त्याला सांग की बा बबने दादा पाहिजे आता मागून जा ना मी येतो म्हणलं माझा 6 बॅगा टाकतो म्हणलं बैलगाडीत मी आणि बा 10 मिनिटात म्हणलं तुमच्या पैसे आहो मी हो तेच मग लवकर ये म्हणलं खाऊन काय लोक टपूनच आहेत ना म्हणजे तू याच्या आधी का म्हणलं त्यांना कोणाचा होका घेतला तर म्हणजे ते तुलाही फिरून देत नाही मग पाय मग हा एवढा म्हणलं नालायक माणूस आहे ते त्याला जरा 100-200 का शिल्लक दिले तर म्हणलं कोणाचाही फिरायला जाते म्हणलं ते अबे माले म्हणलं 5 सोडून जास्त आहे माय एवढं खतरनाक काम आहे त्याचं कोण पिंट्या आहे का नाही बरोबर आहे मग पिंट्या जर असं तर मग पिंट्याला फक्त पैसा पाहिजे म्हणलं हा त्याला फमंदाचं काही गरज नाही म्हणलं किती संबंध खराब झाले चालते म्हणलं हो पण त्याला जर म्हणलं पैसा आला तर म्हणलं ते काम करणार आणि जर म्हणलं पैसा येणार नाही तर बाबू ते संबंध खराब व्हायला भीत नाही म्हणलं नाही एवढंही नाही पाहिजे म्हणलं नाही तर नाही जराशी माणूस की पाहिजे राजा माणसात नाही तर काय काही सांगा येतं का राजा हा एवढं म्हणतात एवढं मरमर करून का हा बापाला म्हणलं राजा 2 का सुखाचे खाऊ घालत नाही म्हणलं हे पैसा का 60 टका हा 60 टका पैसा ते बरं तू ये म्हणलं बबण्याला मी निघतो पुन्हा जाणं लवकर मागायच येतो ना मी तू सांग मला त्या पिंट्याचा बुटा तरी सुद्धा होता का राजा हा ते नाही 70 केलं म्हणते ना जवानीत मी आता भरा लागत असते असं असते ते नाही भरा तर लागतेस चुकत नाही ना ते जेवढे म्हणलं आपण कर्म करू तेवढे आपल्याला इथंच भरा लागते म्हणलं का रे बा पिंट्या काय म्हणते धंदे पाणी म्हणलं याटोचे अरे खायचं राजा चालू आहे म्हणलं कसं तरी आता 2 पैसे म्हणलं कुठून नाही हो आता खा प्यायला म्हणलं लागत नाही का एवढा मोठा खटला आहे राजा घरचा जमत नाही का म्हणलं तुले कायची कमी आहे बिले का पैशाची 2 ट्रॅक्टर चालते का तो आलं शेतीचा पैसा आहे याटोचा पैसा आहे म्हणलं पैसा कुठं घालू लागले मी तुम्ही हा आम्हाला का चिवता समजता का का हा अबे का आता म्हणलं 10 एकर वावर घ्यायची तयारी दाखवते तो आला बुडा हा आणि तू म्हणते की पैसा नाही आहे एवढे जण आहे खायला पाहिजे नाही का एवढं खाऊ लागले का तुम्ही बेला का सांगू लागलेले का तसं नसतं राजा बंडू मामा जसं त्याला माहित आहे म्हणलं उसानवारी हे ते राहत नाही का आणि सांग म्हणलं तू सोयाबीन आवरेजच का आला काय आवरेज आला म्हणलं हो आवरेज नाही आला पण म्हणलं तुला सोयाबीन होता कुठं सोयाबीन नाही का फालतूच म्हणलं लळू करू लागला हा अबे का माणूस आहे का कोण होईल का अच्छा बहीण ले काय पिंट्या भल्लाच नालाय काय म्हणलं तो मला माहित आहे ना लयच नालाय खायले का तू नाही का बंडू मामा हे मारत्याचं आणि बबण्याचं म्हणलं भांडण मिटलं का चालू झालं राजा अरे काय राजा माणसं होय का कोण होय राजा हा नाही तेव्हा म्हणलं संग राहायचं राजा का भांडणं होय का काय होय राजा कोर्ट कचेरी वावर इकणं काय नाही काय ते काय बाबा ते मारत्याचा वावर इकडे काढलं होतं म्हणते मारत्यानं खरी गोष्ट आहे का पाय पिंट्या आपल्याला म्हणलं यायचा काही मागा लागायला पुरत नाही बाबू हो हे म्हणलं काही कोणाचे होतील आणि म्हणलं काही कोणाले हे बा गड्ड्यात लोटून काही सांगता नाही येत म्हणलं याचा भरोसाच नाही ना यायच्या सोबत म्हणलं कामापुरतं बोला लागते आणि कामापुरतंच म्हणलं काम ठेवा लागते हा शिल्लकचं जर काम ठेवलं तर म्हणलं हे पाणी शिरवते तर असे माणसं आहेत म्हणलं हे अबे यायचा म्हणलं मला लय अभ्यास आहे ना यायचाच काय पुऱ्या गावाचा अभ्यास आहे म्हणलं मला अरे बा हे पा आता मा समोरची गोष्ट होय हा या मारत्यानं म्हणलं या बबण्याले सेवा मा समोर लाख रुपये दिले ते कायसाठी घर बांधाले बरं बबण्याला गरज नव्हती बरं पैशाची आता बबना म्हणजे का पैसा कमी आहे का हा तरी बा हे घे तू कहून का मला दोस्ताना आहे बा आणि जे गरीब आहे का तू सांग आता मारत्याचा बाप म्हणलं का त्याला गोळ्याला पैसे देत नाही बा मारत्या हा मग हे भरा लागत नाही का मग हे यायचे कर्म होतं हे कर्म याच्याकडून भरून घेतात ना हिंद राजा अजबच माणसं आहेत ना पण हे हा यायची म्हणलं रंगाबिल्लाची जोडी राजा यातनी फूट टाकणार होय कोण हा दुसरा कोण असणार हा उत्तमराव अशा काळा म्हणलं उत्तमरावला सांग ना करायचं हा अरे मी म्हणतो राजा कोणाचं सुद्धा चालू आहे ना तर म्हणलं चालू द्यायचं ना भले आपला दुश्मन राहू ना हा आपल्याला काय करावं लागते आपला म्हणला दुश्मन आहे जरी असन तरी म्हणलं आपण त्याच संग सुधाच राहा हा कधी खराब राहू नये म्हणलं बाबू पण हे कसं आता यायला समजत नाही येईल मजा येते राजा म्हणजे लोकांचं बळकलं की येईल हसा येते ना त्याच्यानं म्हणलं ते काम बायकू लागलं उत्तमरावला समजून म्हणलं ध्यानात ठेवतो हा कर्म केलेलं म्हणलं कधी बा वाया जात नसते ते चांगले कर्म कर का वाईट कर्म कर फळ तर भेटतेच रे बा असं उत्तमरावनं आग लावली मग नाही तेच तर म्हणलं बा याच्या मनात कोण आहे मनात नाही उत्तमरावच आहे द्यायच्या आणि उत्तमराव म्हणलं हे पा दोघाले तुडू लागला पैशानं इकूनही तोडते आणि तिकूनही तोडते कहून का म्हणलं दोघे झाले हे अंगठा बांध आणि उत्तमराव आहे म्हणलं शिकलेला हा वकील एकच केला आहे ना
हा एका फी मध्ये 2 केस जोड लागला आणि सांग असा म्हणजे त्याचाच चेला सांगच्या आईले म्हणजे येईले कोणाची केस हाराची नाही आणि जिकायची नाही येईले फक्त पैसा डुबवायचं असं च्या बहीण असं आहे ते नाही पहा बरं अशा लोकांचं मला दात दूर लागते.